ओके. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण यवतमाळ जिल्ह्याचा पेपर बघत आहोत. त्यामध्ये पहिला पार्ट तुम्हाला दिलेला आहे, तो जाऊन तुम्ही बघून घ्या. याच्यामध्ये टोटल 34 क्वेश्चन्स आहेत, बरोबर आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आपला नंबर आहे 7738777366. या नंबरवर मेसेज करू शकता. यावर तुम्हाला काय आहे मी लिंक देईल. ठीक आहे. टेलिग्रामला याची जशी तशी पीडीएफ मी शेअर करतो. याचा पहिला भाग झालेला आहे, तो आपल्या युट्यूब चॅनेलवर आहे. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आणि आपली नवीन बॅच सुरू झाली, तुम्हाला दाखवलं असेल. ओके, स्टार्टिंगला बघितलं असेल. ही आपली नवीन बॅच सुरू झाली अंकगणिताची, तुम्ही जॉईन करू शकताय. चालेल. चल जाऊया पुढे. लक्षात बघा, हे प्रश्न झालेले आहेत. ठीक आहे. टोटल किती याच्यामध्ये टोटल 34 क्वेश्चन्स आहेत. किती आहेत? 34 क्वेश्चन आहे. सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत. ओके. हा प्रश्न मी सोडून दिला होता, सर्वात मोठा अपूर्णांक. आता हा बघा कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न आहे. आता या प्रश्नामध्ये काही दमच नाहीये. काय? काही दमच नाही. आता याची बेरीज वजाबाकी तुम्हाला करता येईल. बघा ही बेरीज वजाबाकी दिलेली आहे. ओके. त्याने विचारला सर्वात मोठा, बरोबर आहे. सर्वात मोठा याची कोणती असेल? काय सर्वात मोठा पर्याय कोणता आहे? सर्वांची बेरीज वजाबाकी केली तर बघा पहिल्या पर्यायाची बेरीज किती येते? 161. दुसऱ्या पर्यायाची 13, तिसरा पर्याय आहे 149 आणि चौथा पर्याय 15. आता याची जर मी बेरीज करत बसलो आणि वजाबाकी करत बसलो तर 2 तासाचा व्हिडिओ 4 तासावर जाईल. ओके. तर एवढी जर बेरीज वजाबाकी येत नसेल तुला तर अवघड आहे. म्हणून याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हा काय असेल याचं योग्य उत्तर. तुम्ही बेरीज वजाबाकी करू शकता. लक्षात. पुढे जाऊया. पुढचा बघा, 15 सायकलीची किंमत 16,500 आहे, तर 11 सायकलींची किंमत किती असणार? एकदम सोपा प्रश्न. बघा 15 सायकलींची किंमत किती दिली रे? 16,500. तर त्यांनी विचारलं 11 सायकलींची किंमत किती? करा तिरकस गुणाकार. 16,500 गुणिले काय होईल? 11, छेदामध्ये काय येईल? 15. बघा 15 एके 15, 15 एके 15, 11चा वर्ग 121, 2 शून्य ठेवलं म्हणजे 12,100. 12,100 पर्याय क्रमांक 2 हे का असेल त्याचं योग्य उत्तर असणार आहे. 12,100. लक्षात. बघा हे एवढं कॅल्क्युलेशन आपलं काय पाहिजे? फास्ट पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. बघा 700 या संख्येस 38,500 ने भागल्यास उत्तर काय येईल? 700 या संख्येत 38,050 ने भागले. 500 म्हणलं 38,050 ने भागले. बघा 700 ला काय करायचे? 700 ला काय करायचे? 700 आहे त्याला कितीने भागायचे? 38,50. 0 0 कट झाला. बघा काय आलं? 70 छेदामध्ये 385. बरोबर आहे. आता याला 35 ते भाग जातो बघा डायरेक्ट. 35 चा पाढा. 35 एके 35, 35 दुने 70. मग 35 एके 35, 36, 37, 38, 3 राहिले. 35 एके 35 किती आलं? 11. 2/11 म्हणजे बघा पर्याय क्रमांक 2 हे का असेल आपलं योग्य उत्तर. सिंपल प्रश्न आहे, एकदम सिंपल प्रश्न आहे. पुढे बघा. पुढचं आहे बघा. आता इथं प्लेन मिस्टेक आहे. हे 6,666 मायनस बघा हे प्रश्न कसा आहे? प्रश्न कसा आहे? 6,666 मायनस 666, 66, 66. याची सुरुवात कुठून करावी लागेल? डाव्या बाजूने. मग बघा 1 2 3 4 याच्यामधून काय वजा करायचे? 6 6 6. बरोबर. 0 0 0 6 झालं तुमचं. परत याच्यामधून 6 6 वजा करा. 10 मधून 6 गेले 4, हातचा आला 1. 10 मधून 7 गेले 3 राहिले, हातचा आला 1. हे 9, हे 5. 5 9 3 4. परत याच्यामधून 6 वजा करायचे. 14 मधून 6 8 राहिलं, हातचा आलं 1. 2 राहिलं. 59 to 8, 59 to 8, 59 to 8, 59 to 8 पर्याय क्रमांक 4. काय? पर्याय क्रमांक 4 हे का असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे. बघा पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढच्या प्रश्नामध्ये बघा 76 45 213 या संख्येत लक्ष, हजार आणि दशक स्थानाचा अंक कोणता येणार आहे? लक्ष. आता तुम्हाला इथं पाठ पाहिजे. बरोबर आहे. एकक, दशक, हजार, 10,000, लक्ष. बरोबर आहे. हा बघा हे तुम्हाला पाठ पाहिजे. संख्या लिहिली मी 76 45 21 3. बघा हा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. आलं का रे? मग आपल्याला विचारलं काय त्यांनी? लक्ष. लक्षच्या ठिकाणी काय येईल? 5. त्यानंतर हजार. बरोबर आहे. एकक, दशक, शतक, हजार. हजारला काय येईल? 5 येईल. आणि विचारलं काय? दशक. दशक वर 1.
651 पर्याय क्रमांक 1 651 पर्याय क्रमांक 1 हे का असेल तुमचं योग्य उत्तर. पुढचं बघा सेम कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न बघा बेरीज वजाबाकी बेरीज वजाबाकी बेरीज वजाबाकी त्यांनी काय विचारलं प्रश्नामध्ये विचारलं काय चढत्या क्रमाने मांडणी करा व सर्वात शेवटी कोणता पर्याय येईल चढत्या क्रमाने मांडणी केल्यावर सर्वात शेवटी पर्याय कोणते आता मी करत नाही बरोबर आहे मी सर्वांची बेरीज इथे करत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा आहे बेरीज वजाबाकी करायची बघा हा पहिला पर्याय हा दुसरा पर्याय हा तिसरा पर्याय हा चौथा पर्याय बरोबर मला बेरीज माहित आहे काय बेरीज माहिती पहिली पर्याय काय येईल -79 पहिल्याचं उत्तर काय येईल -79 पुढचा आहे बघा पुढचा आहे 5 अधिक 47 - 75 19 बरोबर आहे हा मग त्याचं काय बेरीज येणार आहे 110 काय येणार आहे 110 तिसरा पर्याय 12 अधिक 25 अधिक हा काय येईल -53 आणि चौथा पर्याय जो आहे तो म्हणजे 80 + 10 80 + 10 हा काय येईल -63 ओके आता आपल्याला याच्यात काय करायचं चढत्या क्रमाने मांडायचे बरोबर आहे मग सर्वात मोठा जर चढत्या क्रमाने मांडायचे चढत्या क्रमाने बरोबर आहे चढत्या क्रमाने मांडलं तर सर्वात मोठा आता हे मायनस बरोबर आहे बघा चढत्या क्रमाने सर्वात शेवटी सर्वात मोठा पर्याय चढत्या क्रमाने सर्वात शेवटी सर्वात मोठा पर्याय -53 येईल -53 येईल सर्वात मोठा पर्याय का कारण वजा जितकी लहान तितकीची किंमत मोठी असते तितकी किंमत मोठी असते सॉरी हे काय येईल हे पण मायनस मध्ये हे पण मायनस मध्ये सॉरी हे पण मायनस मध्ये बघा हा एक पट्टी आहे ही एक पट्टी आहे बरोबर आहे इथं 0 असतो आणि इकडे -1 -2 -3 बरोबर आहे मग बघा आता हे कसं राहील याची मांडणी कशी होईल -53 बरोबर आहे -63 -79 आणि -110 सर्व मायनस मध्ये त्यांनी विचारला मोठा पर्याय मायनस मध्ये जी संख्या सर्वात लहान असते ती सर्वात मोठी असते मग याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 3 ठीक आहे नियम लक्षात ठेवा हे पट्टीवर जे मायनस मध्ये जातो आपण मायनस असे जाते ना -1 -2 -3 इकडे लहान मोठा अंक होतात पण ती लहान होत असते म्हणजे सर्वात कमी जे असेल सर्वात कमी ते का असते सर्वात मोठी असते समजलं पुढचा पर्याय 43 91 या संख्येत 4 व 1 च्या स्थानिक किमतीची बेरीज किती स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत बघा 4 3 9 1 एक असते स्थानिक किंमत एक असते दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजे जी डोळ्यांना दिसते ती 1 ची दर्शनी किंमत 1 9 ची 9 3 ची 3 4 ची 4 पण स्थानिक किंमत म्हणजे ती कितव्या स्थानावर आहे त्याने काय विचारलं 4 व 1 बरोबर आहे 4 लिहिलं त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्या आणि 1 लिहिलं 1 च्या पुढे काहीच नाही मग हे किती येईल 4001 काय येईल रे 4001 पर्याय क्रमांक 1 4001 पर्याय क्रमांक 1 पुढचा प्रश्न 63 68 या संख्येला 13 ने भाग जाण्यासाठी लहानात लहान कोणती संख्या मिळवावी मी काय सांगितलं होतं असे प्रश्न आले की डायरेक्ट भाग द्या बरोबर आहे डायरेक्ट भाग द्या ठीक आहे 13 ने काय करा डायरेक्ट भाग द्या 13 ने भाग दिल्यावर बघा 13 ने भाग दिल्यानंतर 13 ने भाग द्यायचे ना हो मग 13 ने भाग दिला 13 चौक 52 लिहिलं बरोबर आहे 1 वरून 6 आले 13 चौक 52 झाले बरोबर आहे 13 चौक 52 पुढे जर बघितलं 13 8 13 9 9 9 त्रिक 27 आले 9 9 10 आणि 11 9 9 त्रिक 27 9 9 10 आणि 11 117 होतात नाही होणार 117 नाही घेता येणार आपलं काही चुकलं एक मग 13 8 त्रिक 24 104 13 8 104 बरोबर आहे 2 1 0 वरून 8 घेतले बरोबर आहे परत 13 10 130 नाही 13 9 13 ने 9 केलं 9 त्रिक 27 9 9 10 आणि 11 13 9 117 बरोबर आहे 1 1 0 11 पण 11 तर याच्यामध्ये नाहीये लहान संख्या मिळवावी म्हणतोय लहान संख्या मिळवावी 13 ने भाग जाण्यासाठी लहानात लहान संख्या मिळवावी 13 ने भाग जाण्यासाठी लहानात लहान संख्या मिळवावी 13 ने पूर्ण भाग जाण्यासाठी बरोबर आहे 11 आहे ठीक आहे याला असं सोडवा जर बघा आपण याच्यामध्ये
13 याच्यामध्ये 2 जर प्लस केलं 63 68 बरोबर आहे 68 याच्यामध्ये 2 प्लस केले 68 69 70 झालं किती झाले 70 झाले आणि जर याला आपण 13 ने भाग दिला तर 13 52 ठीक आहे 1 1 वरून 7 आलं ना रे 13 117 दरसे ठीक आहे मग बघा जर 3 प्लस केलं असतं तर 71 झालं असतं गेलं नसतं बरोबर आहे जर आपण 1 प्लस केलं असतं तर 69 भाग गेला नसता मग याचं उत्तर काय येईल याचं उत्तर येणार आहे तुमचं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे 2 प्लस केलं तर पूर्ण भाग जातो म्हणजे याच्यामध्ये किती लहानात लहान संख्या मोजावी 2 ही लहानात लहान संख्या करावी आता इथं बघायला गेलं तर बघा लहानात लहान म्हणलं तर 3 तर कदाच येणार नाही राहिले 0 1 2 बरोबर आहे 0 1 2 1 करून होत नाही म्हणून उत्तर काय असेल 2 पुढचा प्रश्न याच्यामध्ये एक प्रश्न लय जबरदस्त आहे ज्याचं उत्तर सोडून दिलेलं नाहीये ठीक आहे पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो की 253 स्टार 8 या संख्येला 8 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी काय वापरावं 8 ची कसोटी इथं माहिती पाहिजे बरोबर आहे 253 स्टार 8 8 ची कसोटी काय सांगते शेवटच्या 3 अंकाला 8 ने पूर्ण भाग जाईल मग इथं जर मी 4 पहिला पर्याय घेतला 4 मग 348 8 ने भाग दिला 8 चौक 32 2 राहिलं 8 2 16 8 24 8 चौक 32 जाईल का पहिला पर्याय नाहीये पहिला पर्याय येईल का येणार नाही दुसरा पर्याय घेतला 6 घेतलं 6 300 काय झालं 68 8 ने भाग दिलं 8 1 8 8 चौक 32 4 राहिले आणि 8 6 48 पूर्ण भाग जातो म्हणजे इथं काय येणार आहे 6 येणार आहे बाकी कोणताही पर्याय घ्या त्याला पूर्ण भाग जाणार नाही फक्त एवढं माहिती पाहिजे की 8 ची कसोटी काय सांगते शेवटच्या 3 अंकाचा विचार करा मग आपण स्टारच्या जागी 6 ठेवलं याला 8 ने पूर्ण भाग गेला म्हणून याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 2 पुढे बघा 80 आता हे 3 स्टार प्रश्न आहे कोणत्याही पुस्तकात भाऊ याचं सोल्युशन दिलं नाही बरोबर आता इथून त्याचं काय होईल कॉपी पेस्ट होईल आता इथून काय होणार आहे त्याची कॉपी पेस्ट होणार आहे हे तुला पण माहिती 80 या संख्येचे असे भाग पाडा एकदम जबरदस्त क्वेश्चन आहे पहिल्या संख्येमध्ये 3 मिळवले दुसऱ्या संख्येमधून 3 वजा केले तिसऱ्या संख्येला 3 ने गुणले आणि चौथ्या संख्येला 3 ने भागले तर उत्तर समान येते म्हणते उत्तर समान येते तर सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या काय पुस्तकामध्ये एवढं खतरनाक सोल्युशन दिलंय की तू कोमात जाशील बरोबर आहे बघा असे प्रश्न असेल की याला एक्स घ्या बरोबर आहे एक्स घेतलं कसं घेतलं बघा इथं लिहिले मी पहिली संख्या इथं लिहिले मी दुसरी संख्या इथं लिहिली मी तिसरी संख्या आणि इथं लिहिली मी चौथी संख्या काही शंका काहीच काय म्हणतो पहिली ती संख्या आपण एक्स धरली काय धरली रे एक्स मग पहिल्या संख्येमध्ये 3 मिळवले दुसऱ्या संख्येमधून 3 वजा केले तिसऱ्या संख्येला 3 ने गुणले आणि चौथ्या संख्येला 3 ने भागले उत्तर काय तर त्यांनी इथं दिलेलं आहे बघा तो काय म्हणतोय 3 ने गुणले तर ती संख्या किती ती संख्या 80 संख्या आहे त्यांची बेरीज किती आहे 80 मग यांची बेरीज केली बघा x अधिक 3 प्लस x मायनस 3 प्लस x गुणिले 3 3x अधिक x छेदामध्ये 3 यांची बेरीज किती आहे 80 आहे बरोबर आहे आता इथं जर नीट बघितलं तर बघा हे प्लस मायनस कॅन्सल झालं x हे 3x किती झाले 5x अधिक x अधिक 3 बरोबर काय आलं 80 आलं 5 त्रिक 15 बघा 15x 5 त्रिक 15x आणि 16x 16x छेदामध्ये 3 बरोबर काय आलं 80 आलं बरोबर काय आलं 80 आलं मग बघा 16x बरोबर 80 गुणिले काय होतील 3 मग x बरोबर 80 गुणिले 3 छेदामध्ये 16 बरोबर आहे बघा 8 1 8 8 दोन्ही 16 बे के बे 5 10 5 त्रिक 15 x ची किंमत किती आली 15 x ची किंमत किती आली 15 टाका सर्व संख्यांमध्ये किंमत बघा x ची किंमत जर 15 आली तर पहिली संख्या बघा 15 16 17 18 एक संख्या काय भेटेल 18 15 मधून 3 प्लस केले किती भेटली 12 भेटली 15 ला 3 ने गुणलं 15 त्रिक 45 ही 45 भेटली आणि 15 ला 3 ने भागलं 15 3 5 15 5 मग त्यांनी काय विचारली सर्वात मोठी व सर्वात लहान मला सांगा सर्वात मोठी काय 45 सर्वात लहान काय 5 बघा पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक 1 याच्यापेक्षा सोपं काय असेल ओके बघा हे जे प्रश्न आहेत कोणाकोणाच्या डोक्यावरून गेले असेल त्यांनी पेन पेपर घेऊन लिहून काढायचं चला पुढचा प्रश्न बघा 1-2 प्रश्न राहिलेले आहेत
ठीक आहे. आता हा एक प्रश्न थोडासा कठीण आहे, बरोबर आहे, पण याला कठीण नाही, याला आपण लय जबरदस्त सोपं केलेलं आहे, बरोबर आहे. बघा, मनोहरने आपल्या एकूण शेताच्या 1/5 भागात सेंद्रिय खत लावले व उरलेल्या व 1/4 भागात रासायनिक खत पुरले, उरलेल्या 55 एकर मध्ये गांडूळ वापरले, तर एकूण शेत किती? बरोबर आहे. मग सरळ सरळ 1/5 अधिक 1/4 करा, बरोबर आहे. 4 एके 4, 5 एके 5 आणि 5 चौक 20, किती झाले? 9/20. इकडे बघ रे, हे 9/20 त्याचं पूर्ण शेत आहे, बरोबर आहे. मग मला सांगा शिल्लक राहिले किती रे? शिल्लक राहिले किती? शिल्लक काढण्यापेक्षा दोघांची वजाबाकी करा. किती आलं? उरलं किती? 11. 11 नसून उदाहरणात किती दिलं? 55. किती पट आहे? 5 पट. त्यांनी संपूर्ण शेत विचारलं. संपूर्ण शेत म्हणजे शेतामधली संख्या असते. 20 ची 5 पट किती आली? 100. त्याचं शेत किती एकर असेल? 100 एकर. पर्याय क्रमांक 2. हा याच्यापेक्षा सोपं काय असेल? ठीक आहे. हा फरक का घेतलं? कारण त्यांनी शेवटी दिलं उरलेलं शेत. टोटल शेत 20 आहे, त्यापैकी 9 त्यांनी रासायनिक खत आणि हे ते लावलेले. मग दोघांमधला फरक म्हणजे उरलेलं. दोघांमधला फरक म्हणजे उरलेलं. पुढचा प्रश्न. वजाबाकी आहे. काय म्हणते वजाबाकी बघ. 34.28 आणि 14.28. 0 0 0 2 20 याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. सांग, याच्यापेक्षा सोपं. पुढे गुणाकार करायचे. गुणाकार करायचे. 8 56 56 तर आहे, बरोबर आहे. 1 2 3 4 4 घरं सोडून दशांश 1 2 3 4 दशांश 0 इथं 0 0. मग बघ 0 पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 काय असेल तुझं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात. पुढे बघ. 20 ते 40 दरम्यान असणाऱ्या सर्व अविभाज्य संख्यांची सरासरी किती? आता इथं पॉइंट आहे, बरोबर आहे. अविभाज्य संख्या म्हणजे काय रे? म्हणजे मूळ संख्या. अविभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या. 20 ते 40 पर्यंत मूळ संख्या. भाऊ पाठ करायची गरज आहे का नाही? 6चा पाडा पाठ आहे की नाही रे झव्या तुझा? हा, त्या 6चा पाडा इकडे पाय. 6चा पाडा. मग 6 6 6 2 12 6 3 18. 18 पासून घे. 6 6 6 2 12 6 3 18 6 चौक 24 6 5 30 6 6 36 6 7 42. पुढे जायची गरज नाही. 18च्या आधी 17, 18च्या नंतर 19, 24च्या आधी 23, 24च्या नंतर 25, 30च्या आधी 29, 30च्या नंतर 31, 36च्या आधी 35, 36च्या नंतर 37. बघा, याच्या आधी 41. मग हे घेण्याची गरज पडेल का आपल्याला? नाही पडणार. का? कारण 40 पर्यंत सांगितला, हे 41 गेलं, बरोबर आहे. 20 पासून सांगितला, मग पहिला पर्याय घेण्याची गरज आहे का? नाहीये. मग आपल्याला इथंच विचार करायचा. हे बघ, हे मधलं सोडून द्यायचं. मग 23 25 येईल काय? येणार नाही. 35 येईल काय? येणार नाही. मग आली काय? बघ, 23 29 31 आणि 37 यांची काय काढायचे? सरासरी. यांची काय काढायचे? सरासरी. आलं लक्षात. यांची बेरीज केली सर्वांची, किती होते? 120 छेदामध्ये 4 4 त्रिक 12. उत्तर काय येईल? 30. याच्यापेक्षा सोपं काय असेल? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. सांग, मूळ संख्या पाठ करायची गरज पडली. भाऊ 6चा पाडा पाठ आहे. झालं. कुठून सांगितलं? 20 पासून 40 पर्यंत. बरोबर. पोरग 21 येते का 27 येते का 29 येते? अरे काही सोडून दे रे भाऊ, ताण घेऊ नको, आपण अजून आहेत. लक्षात. चालेल. तर बघा, हा एक अजून प्रश्न. हा शेवटचा एक प्रश्न आहे. काय म्हणते? एका आगगाडी ताशी 36 किमी वेगाने जात आहे, तर तिचा प्रति सेकंद वेग काय? तर तिचा प्रति सेकंद वेग काय? अबे 36 ने जात आहे, बरोबर आहे. 36 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे. तिचा सेकंद वेग, सेकंद करण्यासाठी 5/18 ने गुणा. 8 8 2 16 5 1 5 5 2 10. 10 मीटर पर सेकंद. 10 मीटर पर सेकंद. पर्याय क्रमांक 4. याच्यापेक्षा सोपं काय असेल? 10 मीटर पर सेकंद. याच्यापेक्षा सोपं काय असेल? समजलं? चालेल. तर बघा, हा होता पेपर. याची पीडीएफ मी जशीच्या तशी काय करतो, आपल्या याच्यावर टाकून देतो. कशावर? टेलिग्रामवर टाकून देतो. ते डाउनलोड करून घ्या. चालेल. बघा, व्हिडिओवर कसं वाटला, सोल्युशन कसं वाटतंय, समजत असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. संपूर्ण जिल्ह्याचे पेपर मी लवकरात लवकर तुम्हाला अपलोड करून देतो आणि रोज दुपारी 12 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर्स असतं. चालेल. आज थांबूया. आजच्यासाठी एवढंच. आणि होलीच्या तुम्हाला, तुमच्या परिवाराला लक्ष शुभेच्छा. वंदे मातरम.